एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात आज झाली आहे. आज आहे वेन्सडे. तर आज माझ्या कुकिंगची काय सुरुवात झाली मी तुम्हाला आधी सांगून देते. स्पृहाला चपाती आणि ऑमलेट दिले मी जस्ट जेवायला. आणि आता मी माझ्यासाठी बनवते. ज्या काही उरलेल्या भाज्या होत्या ना त्यांचीच मिळून मी आज माझ्यासाठी भाजी बनवते. माझ्यासाठी भाकरी टाकली मी, तर त्याची भाजी बनवून घेते आता आणि तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काय आहे. याच्यामध्ये ढेमस, गिलक आणि आपला भोपळा उरलेला, हे तीन एक 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 एकच उरलेलं होतं, थोडं थोडंच उरलेलं होतं. त्याच्यामुळे मग मी ते सगळं मिक्स केलं. आता त्याची काही सेपरेट तर भाजी होणार नव्हती, आणि ते तिघं मिक्स केले आणि आता धुवून ठेवलेत. तर भाजीसाठी कढई ठेवलेली आहे. ही माझ्यासाठी भाकर रेडी आहे. किचनवर थोडा मेसच आहे बिकॉज किचन धुवायचा बाकी आहे. तुम्ही बघू शकता हे मी सलाड कापलंय. छोटासा कोबी तो पण उरलेला होता, तो खूप दिवसात होता, तो आज मला संपवायचा आहे. तर तो त्याच्यामुळे इथे ठेवला. आणि आता ह्या स्पृहाला जी कोथिंबीर टाकली ना ऑमलेटमध्ये, तर तिच्या ह्या दांड्या मी साईडला ठेवल्या. मी फेकणार नाही, त्या मी माझ्या भाजीत टाकणार आहे. तर तुम्हाला दाखवलंच की आजचा माझा मेनू काय आहे स्वयंपाकातला. काय उठलो आम्ही उशिरा, सुट्ट्या चालू, त्याच्यामुळे आम्हाला काय एवढं काही वेगळं वाटत नाही. आम्ही आळमटळम आहे. जिमला तर जाणं बंदच आहे, त्याच्यामुळे मी जरा स्वतः क्युरियस होते आणि घरी योगा करते. योगा खूप स्ट्रॉंग करते, कारण की जिम बंद आहे. जिममध्ये मशिनरी असतात, घरी आपल्या तसं काही नसतं. थोडंसं हेवी योगा करते, म्हणजे जेणेकरून मला थोडंसं असं वाटणार नाही की मी आज व्यायाम वगैरे केला नाही असं. तर योगा वगैरे केला, आंघोळ केली आणि आता आली. तर थोडं केस ओले होते म्हणून केस माझे मोकळे जरा. स्पृहानी आणि मी सोबत आंघोळ केली, त्याच्यामुळे तिने माझ्या अंगावर पाणी फेकून दिलं आणि थोडं केसांवर फेकून दिलं. कालच मी हेअर वॉश केलेले होते, तरी पण तिने पाणी टाकलं. मग थोडं सुकण्यासाठी ना म्हटलं, जास्त काही नव्हतं, पण हा एवढा पोर्शन आहे ना माझा पूर्ण ओला केला तिने. मग्गाभर पाणी फेकलं होतं, त्याच्यामुळे मग जरा ओलं असल्यामुळे मी केस मोकळे ठेवलेले. तर आता स्वयंपाकाच्या टायमिंगला आता मला बांधावे लागतील, कारण पडून नको जायला केस वगैरे. एनिवेज गाईज, तर मी आता ना भाजी टाकते आणि मग तुम्हाला भेटते. हे एव्हरीबडी, तर आता मी ना भाजीपाला आणायला गेली होती आणि भाजीपाला घेऊन आली. आणि म्हटलं, जस्ट विचार केला की म्हटलं मी आज पेट्रोल टाकून येईल गाडीला. तर तिथे पेट्रोल पंपावर इतक्या मोठ्या मोठ्या लांब लांबपर्यंत लाईन लागली आहे ना पेट्रोलच्या, सिरियसली पेट्रोल भरण्यासाठी. विचार केला, म्हटलं आता वाजले संध्याकाळचे 7 वाजले, म्हटलं आता माझ्या बसची बात नाही आहे एवढ्या तिथे उभं राहून. आणि त्यात माझ्यासोबत स्पृहा पण आहे ना, एवढा वेट नाही करू शकत ती म्हटलं. आणि मला युजली माझ्या पुढे 2 गाड्या असल्या तरी मला खूप जीवावर येते उभं राहायला, त्यात एवढ्या गाड्या म्हणजे. तर मी आता विचार करते पहाटे पहाटे जाऊन येईल. पहाटे म्हणजे सकाळी 6:30-7च्या टायमिंगला जाऊन येईल, मग पेट्रोल भरून येईल. कारण त्याच्यानंतर लोकांची चहल चालू झाल्यानंतर तर नाही होणार, बिकॉज लोक पेट्रोल भरायला असेच वेड्यासारखं करतील. तर मी आता ठरवलं आहे, मी सकाळी लवकर उठेल आणि पेट्रोल भरून येईल. आता नाही जाणार. तर आता भाजीपाला आणला आहे काय ते तुम्हाला दाखवते. आणि बघू, स्पृहा तर म्हणते भेंडी करायची. तर भेंडी काय आणली नाही मी, भेंडी होती पडलेली. तर आता भेंडीची भाजी करणार आहे स्पृहाला. चला तर मग काय काय आणलं ते पण दाखवते तुम्हाला. तर ही बघा, ही ऑनलाईन मागवलेली भेंडी आहे. पावशेरच्या असतात बरं का त्या. आता ही कितीची आहे, 250 ग्राम बरोबर. तर अशा 2 मागवलेल्या होत्या मी, एक तर संपली, ती आता सध्या खूपच आवडायला लागली स्पृहाला. तर एक संपली. आता ही दुसरी पण एवढी नाही करणार, तिच्यापुरतीच करणार आहे मी. थोडीशी तिच्यापुरती करते आणि बाकीची ठेवून देणार, कारण तिला आवडते ना, मग राहिलं पाहिजे घरात. आणि बाकीचा भाजीपाला काय आणला तो पण तुम्हाला दाखवते मी. तर भाजीपाला हा बघा, मी नेक्स्ट डे रेकॉर्ड करते. ॲक्च्युली रात्री नाही केला, रात्री खूप उशीर झाला होता. तर गवार आणली आहे. त्याच्यानंतर हे बघा, कांद्याची पात आणली आहे. नंतर ना कोथिंबीर कशी मी करून ठेवली दाखवते तुम्हाला. रॅप करून ठेवते, जेणेकरून हे बघा अशी याच्यात कागदामध्ये रॅप करून ठेवली आहे, म्हणजे ती सेफ राहते, पटकन सुकतही नाही आणि जास्त दिवस टिकते ती. त्याच्यानंतर आहे ना मी हे बघा, इथे मेथी, ही आहे मेथी, तर ती पण मी सेम अशीच न्यूजपेपरमध्ये रॅप करून ठेवली आहे. त्याच्यानंतर ना टमाटे दिसत आहे तुम्हाला, वांगे दिसत आहे, बस. जास्त काहीच आणलं नाही, एवढंच आणलं होतं आज मी. अजून हे बघा, तुम्ही इथे बघू शकता की आवळे पण आणलेत.
सहज दिसले, 20 रुपयाला पावशेर मिळाले, आणले. मग छान होते, क्वालिटी चांगली होती. मागच्या वेळेस मला खूप तुटले फुटलेले होते, पण ह्या वेळेस चांगले मिळाले आवळे. एकदम व्यवस्थित आहे, काही कतरलेले नाही आहे, तुटलेले नाही आहे. आणि जास्त करून काय होतं, लोक येतात ना नखं लावतात, इतके मूर्ख लोक असतात. तर हा एक सापडला बरं का मला, पण बाकीचे नाही आहेत, हा एकच दिसला मला. तो साईडला ठेवते.